नमस्कार मंडळी, सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आज आपण लातूर येथील सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थान म्हणजे लातूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी आज आपण सिद्धेश्वर मंदिरात आलेलो आहोत. सिद्धेश्वर मंदिर हे लातूरचं खूप जुनं असं मंदिर आहे आणि सिद्धेश्वर हे लातूरकरांचं ग्रामदैवत म्हणून ओळखलं जातं. महाशिवरात्रीच्या वेळेस या ठिकाणी 10 दिवस खूप मोठी जत्रा भरते. या मंदिरामध्ये पाय ठेवायला पण जागा राहत नाही, अशी या ठिकाणी गर्दी असते. 10-15 दिवस या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम होत असतो. अशा प्रकारचं हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे. हा सभामंडप आहे. खूप असं हे नीट अँड क्लीन, खूप स्वच्छता या ठिकाणी केली जाते. या ठिकाणी आपण हा नेहमी पाहू शकतो. हे असं खाली सिद्धेश्वराचं मंदिर म्हणजे गाभार आहे आणि या ठिकाणी शिवलिंग आहे आणि या ठिकाणी सिद्धेश्वराची मूर्ती पण आहे. खूप लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. मंदिराचं हे जुन्या शैलीतील बांधकाम खूप असं आकर्षक हे बांधकाम आहे. त्यामुळे या मंदिराचा परिसर आपल्याला खूप असा जुन्या पद्धतीचा दिसतो. अशा प्रकारे जुन्या पद्धतीचं हे बांधकाम, एखाद्या किल्ल्याला तटबंदी असावी त्याप्रमाणे हे बांधकाम तयार केलेलं आहे. पूर्वीच्या काळी बांधकामाची शैली खूप आकर्षक होती. त्यामुळे मंदिरांची रचना खूपच माणसाला मोहून टाकणारी असते. अशा प्रकारे आपण हे मंदिर पाहत आहोत. भारतामध्ये सर्वात जास्त भगवान शंकराची मंदिर आहेत. जिथे जाईल तिथं आपल्याला महादेवाचं दर्शन होतं. असंच हे लातूरचं ग्रामदैवत म्हणजे सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थान. आपण आता आत्मलिंग मंदिर या ठिकाणी खाली गुहारामध्ये महादेवाचं शिवलिंग आहे आणि त्याला आत्मलिंग असं म्हटलं जातं. ते आपण आता पाहूयात. या पायऱ्या उतरलं की आपण आतमध्ये जातो. अशा प्रकारचे हे या ठिकाणी महादेवाची पिंड आहे आणि हा नंदी, ह्या नंदीची मान वाकडी दिसते आपल्याला. पूर्वी हा नंदी वरच्या साईडला सिद्धेश्वराच्या समोर होता अशी आख्यायिका आहे आणि तो नंदी काढून तिथे नवीन नंदी लावला आणि हा नंदी खाली आणून ठेवला. त्यावेळेस त्या नंदीची मान वाकडी झाली असं म्हटलं जातं. तो नंदी रुसला असं म्हटलं जातं. असा हा सिद्धेश्वर मंदिराचा परिसर आणि हे आपलं सिद्धेश्वराचं मंदिर. ही सिद्धेश्वराची काठी, ही प्रदक्षिणेच्या वेळेस ही काठी पूर्ण लातूरच्या शहरामध्ये फिरवली जाते. हा मंदिराच्या बाहेरील सभामंडप आहे. या ठिकाणी लग्न वगैरे मोठे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. आणि इकडे हे रत्नेश्वराचं, नागेश्वराचं आणि हनुमंताचं मंदिर आहे. आणि या ठिकाणी सिद्धेश्वराचं इथे कुंड आहे. या कुंडामध्ये खूप पाणी आहे. हे कुंड खूप खोल पण आहे. हे आपल्यासमोर रत्नेश्वराचं मंदिर आहे. सिद्धेश्वर आणि हे रत्नेश्वर. सिद्धेश्वर पलीकडे बसलेले आहेत आणि रत्नेश्वर इथे आहे. रत्नेश्वराची पिंड ही खूप मोठी आहे. इथे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला वेगळाच अनुभव येतो. खूप जुन्या पद्धतीचं हे बांधकाम आहे. हे नागेश्वराचं मंदिर आहे.
या ठिकाणी नागदेवतेची पूजा केली जाते. अशा प्रकारचं हे नागेश्वराचं मंदिर आणि हे हनुमंताचे मंदिर आहे. अशा प्रकारे हा सिद्धेश्वर मंदिराचा परिसर, समोर ही मोठी कमान आहे. या कमानीमधून आपल्याला या मंदिराकडे प्रवेश करता येतो. अशा प्रकारचं हे सिद्धेश्वर रत्नेश्वराचं मंदिर आपणास कसं वाटलं जरूर कमेंट करून कळवा. आणि लातूरच्या या सिद्धेश्वर मंदिराला जरूर एकदा भेट द्या. लातूरचं हे ग्रामदैवत असल्यामुळे सर्व लातूरकर या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.